पाहत आहोत शेंगदाण्याची चटणी। आता हे आपण पहिल्यांदा शेंगदाणे असे बारीक करून घेऊया। शेंगदाण्याचं कूट असं बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया लसूण, थोडंसं लाल तिखट चवीनुसार, थोडंसं मीठ चवीनुसार, थोडंसं तेल, बरोबर तेल थोडंसं टाकायचं कारण आणि हे परत एकदा मिक्स करून घेऊया छान असं। ही झाली तर सगळं व्यवस्थित मिक्स झालंय आपलं तिखट, मीठ, लसूण, हे बघा, आणि छान अशी शेंगदाण्याची चटणी तयार झाली। तुम्ही अशी चटणी घरी करून पहा, खूप छान लागते। राशी, कशी लागते शेंगदाण्याची चटणी? मस्त।